काय नेमकं प्रकरण आहे, कुठे तुम्हाला निकालावरून अडचणी आल्या? आम्हाला निकालावरून अडचणी आल्यात कारण की आम्ही पास असून सुद्धा आम्हाला फेल दाखवला. त्यामुळे तुम्हाला काय पुढे भविष्यामध्ये याचं एक बॅकलॅश बसू शकतो? कुठल्याही जॉबमध्ये आम्हाला पुढे जायलाच होत नाहीये. एवढे प्रॉब्लेम येतात. किती दिवसांमध्ये हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाऊ शकतो असं तुम्हाला आश्वासन मिळालंय? आश्वासन आम्हाला 1 महिना भेटत आलेलं आहे. आश्वासन 1 महिना भेटत आला. ही आमची 4थी टाइम इथे व्हिजिट करायची. तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे ना विद्यार्थ्यांना. जर उद्या कोणी आत्महत्या केली, कुठल्या विद्यार्थ्यांनी मानसिक त्रास होऊन त्यांनी काय केलं, मग याला कॉलेज प्रशासन जबाबदार राहणार आहे की? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती. सध्या मी कीर्ती कॉलेजच्या बाहेर आहे आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे विद्यार्थी सेनेचे प्रमुख आहेत, संघटक आहेत, यश सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांबरोबर कीर्ती कॉलेजच्या जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि जे निकाला रिलेटेड जे मुद्दे आहेत त्यावरती आज ही भेट घेण्यात आली. नेमके विद्यार्थी सेनेचे काय मुद्दे आहेत ते मी आधी तुम्हाला सांगतो. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावरती काय काय प्रतिक्रिया आलेली आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत. तर पहिलं तर कीर्ती महाविद्यालयाच्या जे प्राचार्य आहेत त्यांच्याशी भेटण्याचं कारण म्हणजे बऱ्याच काळापासून परीक्षा झालेल्या आहेत आणि या परीक्षा होऊन देखील महाविद्यालयाचा निकाल जो आहे, मुलांचा जो विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो 3 महिने उशिरा लागला. मग त्यामुळे हा जो निकाल उशिरा लागला त्यामध्ये देखील वारंवार बदल करण्यात आले, निकालांमध्ये बदल करण्यात आले असे आरोप जे आहे ते विद्यार्थ्यांकडून झाले. आता लागलेल्या निकालानुसार अजूनही रीचेकिंग सुरू झालेली नाहीये. ज्यांच्यामध्ये बदल करून घ्यायचे त्यांची चेकिंग सुरू झालेली नाहीये असं देखील म्हटलं जात आहे. आणि या सगळ्या निकालांच्या कारणामुळे मुलांना, विद्यार्थ्यांना जॉब ऍप्लिकेशनसाठी देखील मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या सगळ्यावरती यश सरदेसाई जे विद्यार्थी सेनेचे संघटक आहेत त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, प्राचार्यांशी भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया. नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे आमच्या कार्यालयात आले होते. त्यानुसार सन्माननीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि पक्षाचे नेते अमित साहेब ठाकरे यांनी आम्हाला असं सांगितलंय की तुम्ही महाविद्यालयात जा, मुलांच्या काय अडचणी ते समजून घ्या आणि ह्या प्रिन्सिपल आणि HODs बरोबर डिस्कस करा. त्यानुसार आता आम्ही भेटून आलो. आमचा प्राथमिक मुद्दा असा होता की काही मुलांना ॲडमिशनचे रिझल्ट हे ऑनलाईन डिक्लेअर केल्यानंतर त्यात 3दा बदल झाले. त्याचबरोबर आता अचानक वेबसाईट बंद केली गेली आहे. आणि तिसरा मुद्दा जो असा होता की रिचेकिंग जे होतं ही प्रक्रिया पण करण्यात येत नाहीये आणि यात पैसे मागितले जातात. तर सर्वात पहिल्यांदा कॉलेजनी मान्य केलेलं आहे की त्यांची जी नवीन सॉफ्टवेअर ERP सिस्टीम आहे, म्हणजे ऑफलाईन वरनं ऑनलाईन येणं, यात सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 यात तफावत आहे. त्यामुळे ते इंडिव्हिज्युअल मुलांना भेटणार आहे. आम्ही आता या मुलांची आमच्या ऑफिसला बसून लिस्ट तयार करणार आहोत आणि कॉलेजला देणार आहोत. दुसरं त्यांनी आम्हाला एका गोष्टीचं आश्वासन असं दिलेलं आहे की रिचेकिंग असो किंवा झेरॉक्स कॉपीज असो किंवा जे रिझल्ट लागणार आहेत ना, जे पैसे मागायचे त्यातले कोणतेही पैसे मागितले जाणार नाही आहेत. तिसरं म्हणजे ATKT हा जो विषय आहे, काही मुलांनी त्यांचे परीक्षा देऊन सुद्धा, प्रेझेंट असून सुद्धा त्यांना ॲब्सेंट मार्क करण्यात आलंय. तर या विषयामध्येही ते लक्ष देणार आहेत. संपूर्ण प्रकरणावरती विद्यार्थ्यांनी देखील त्यांची भूमिका मांडली. कशा प्रकारे महाविद्यालयाकडून त्यांना एक मदत केली जात नाहीये किंवा सपोर्ट मिळत नाहीये, या संपूर्ण प्रकरणावरती ती भूमिका जी आहे विद्यार्थ्यांनी मांडलेली ती देखील आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत कीर्ती महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील आहेत. काय नेमकं प्रकरण आहे, कुठे तुम्हाला निकालावरून अडचणी आल्यात? आम्हाला निकालावरून अडचणी आल्यात कारण की आम्ही पास असून सुद्धा आम्हाला फेल दाखवलं. आम्हाला KT म्हणजे आधीचे सुद्धा सेम 4, 5, 6, 3 पासून पण आम्हाला KT नाही आहे. आम्ही ऑल क्लिअर आहोत तरी पण तिथे आम्हाला KT दाखवलं, ज्याचे की आमच्याकडे सक्सेसफुलवाले रिझल्ट असून सुद्धा. तर हे आमच्या लास्ट रिझल्टवर इम्पॅक्ट करतं कारण ॲट द एंड सगळे बघतात ते ग्रॅज्युएशनचा लास्ट रिझल्ट बघतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती इम्पॅक्ट जास्त येतो. निकालांमध्येच अडचणी आल्यात त्यामुळे तुम्हाला काय पुढे भविष्यामध्ये याचं एक बॅकलॅश बसू शकतो? पुढे आता इंटरव्ह्यूसाठी पण कुठे पण गेलं ना तिथे आम्हाला पहिला आमचा रिझल्ट मागतात आहे. रिझल्टमध्ये आता स्टार्टिंगला तिथे ATKT वगैरे दिसेल तर ते लोक पण आम्हाला काय विचारते की तुम्ही ATKT आम्ही कसं तुम्हाला आता घेणार. कुठल्याही जॉबमध्ये आम्हाला पुढे जायलाच होत नाही आहे.
एवढे प्रॉब्लेम येतात. सेम 5चा पण सेम रिझल्ट आहे, सेम 6चा पण सेम रिझल्ट आहे. त्या लोकांनी आम्हाला ग्रेस मार्क पण आमचे दिले नाही आहेत. तर आम्ही पुढे कसं काय कंटिन्यू करणार? मग आता हे जी अडचण समोर आलेली आहे किती दिवसात तुम्हाला अडचणीचं सांगतो मी. अडचणीचं काय आहे, यांनी ERPचा तो नवीन वेबसाईट आहे ना, ती अगोदरची जुनी वेबसाईट होती ना, त्याच्यामध्ये मी पण स्वतः कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी आहे. मी आज विद्यार्थी संघटनेसाठी काम करतो मी स्वतः. जुनी ERPमध्ये ऑनलाईन एक्झामसुद्धा व्हायच्या, त्याच्यामध्ये कधी एरर नव्हते आले. आणि आत्ता नवीन ERP ज्यांनी काढला आहे तो त्याच्यामध्ये एवढे कसे एरर आले की आज एवढ्या म्हणजे किती 300पेक्षा जास्त मुलांचे रिझल्ट आज त्यांनी थांबवले. तर ह्याच्यामध्ये काय आहे, जर हा नवीन ERP जर तुम्हाला काढायचं होता ना, तर मग तुम्ही विद्यार्थ्यांचे रिझल्टच डिक्लेअर करायचे नव्हते. तुम्ही डिक्लेअर तरी का करायचे? तुम्ही थांबवायला पाहिजे होते की नोटीस जाहीर करायची होती की नवीन ERP इथे स्थापन करणार आहे, आम्ही नवीन ERP वेबसाईट आम्ही काढणार आहे. तर मग तुम्ही ते रिझल्ट करायचेच नव्हते, असा विषय आहे. आणि आता किती दिवसांमध्ये हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाऊ शकतो असं तुम्हाला आश्वासन मिळालंय? आणि आश्वासन आम्हाला 1 महिना भेटत आलेलं आहे. आश्वासन 1 महिना भेटत आला. ही आमची 4थी टाईम आहे इथे व्हिजिट करायची. आमचे ASFचे प्रेसिडेंट पण आमच्या सोबत आहे सुद्धा. ही 4थी टाईम आमची व्हिजिट करायची. पहिलं त्यांनी, नंतर दुसऱ्यांदा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही ऑनलाईन पद्धतीने न करता आम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊ. पण ते अजूनही ऑफलाईन पद्धतीने मुलांना रिझल्ट भेटलेले पण नाही आहेत. आमच्या मुंबई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटनी सरांनी त्यांना सांगितलं होतं की प्रोव्हिजनल रिझल्ट द्या म्हणून. मुलांचे जे काही CETचे एंट्रन्स एक्झाम आहे ते थांबू नये म्हणून प्रोव्हिजनल रिझल्ट द्या, तेही त्यांनी केलं नाहीत. मग म्हणजे त्यांनी मग काय करतात? तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे ना विद्यार्थ्यांना. जर उद्या कोणी आत्महत्या केली, कुठल्या विद्यार्थ्यांनी मानसिक छळ होऊन, त्रास होऊन, त्यांनी काय केलं, मग याला कॉलेज प्रशासन जबाबदार राहणार आहे की नाही असं? तर अशा प्रकारे एकूण निकालावरूनच आता विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे ते धोक्यात असल्याचं देखील त्यांच्याकडून म्हटलं जात आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या भूमिका ज्या आहेत या निकालावरून मांडलेल्या आहेत. एकूणच आता या संपूर्ण प्रकरणानंतर प्राचार्यांनी, कीर्ती महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी 3 दिवसाची वेळ मागितलेली आहे. हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सॉर्ट करण्यासाठी ही वेळ मागितलेली आहे. आता 3 दिवसानंतर या प्रकरणावरती काय होतं त्यावरती विद्यार्थी सेनेचं पुढचं पाऊल जे आहे ते ठरणार आहे. अशाच जे महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.